दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन तातडीने लागू करा। प्रत्येक जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या डेपोजवळ दिव्यांग भवनाची निर्मिती करा यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेऊन दिव्यांग नागरिकांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी मंत्रालयावर आक्रोश मंत्रालय शेजारी असलेल्या आमदार निवासात घुसून इमारतीच्या छतावर आणि परिसरात ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अचानक केलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यात विविध भागातून दिव्यांग कार्यकर्ते मुंबईत आले होते। त्यांनी मंत्रालयासमोर असलेल्या आमदार निवासात प्रवेश केला आणि इमारतीच्या छतावर जाऊन फलक फाडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली। या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली। आंदोलन सुरू असताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार बच्चू कडू व आंदोलकांची भेट घेतली। आमच्या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आम्ही उठणार नाही असे सांगत कडू यांच्यासह सर्व आंदोलकांनी भर पावसात मंत्रालयाच्या परिसरात रस्त्यामध्ये ठिय्या दिला। आम्ही केलेल्या मागण्या रास्त असून त्यावर त्वरित तोडगा काढा अशी मागणी आमदार कडू यांनी केली आहे। आर्थिक बाबी आणि धोरणात्मक निर्णय आहेत। आपल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून देतो। हे आपल्याला नक्कीच न्याय देतील। तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन सत्तार यांनी केले। मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। मात्र अखेर मध्यरात्री 9 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील सकारात्मक धोरण आम्ही हाती घेऊ असे मत कडू यांनी व्यक्त केले। महिना देतो आता 3 महिने झाले पगार आला का? तुमचा पगार 70 साहेब बरोबर होते, मालही बरोबर होते, तो मुंडे साहेबाचा पगार 5% आत होते। तो आपण सगळे गरीब आणि हे सगळे श्रीमंत आहे। अजित दादाशी तुम्ही लागून तर बोलून घ्या। लाडक्या बहिणीला आल्या 1500 दिले, 3,000 आम्ही त्या 1500 रुपये महिना ना, एक फक्त 3,000 तुला द्यायचं असंच होईल तुमच्यासारखं। मुंबई येथून सुयोग गोरले यांचा विशेष वृत्तांत। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।